नीलकमल बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि याच दुर्घटनेमध्ये गोवंडीमध्ये राहणारे दीपचंद वागचौरे यांचा सुद्धा दुर्दैवी अंत झालेला आहे। त्यांचे भाऊ आपल्यासोबत आहेत। तुम्हाला घटनेची माहिती कधी मिळालेली होती? तुम्ही संपूर्ण परिवार आता इथे आलेला आहात। पोलिसांकडून काय सांगण्यात येते? 5 वाजता फोन आला का ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत घरी या। तर मग मला फोनवर मला काय सुसाना, मी त्या गडबडीत तिथून निघालो, घरी आलो तर म्हणा टक्कर झाली। आता टक्कर ही कसली टक्कर ही मला माहितीच नव्हती। मग इथं आल्यावर मग ते म्हणले का टक्कर झाली, अजूनपर्यंत मला माहीत नाही। परत इथं आल्यावर त्या बोटीची टक्कर झाली। तर मग आमचे सहकारी आपले भाऊबंद आले धावत, त्याचं नाव येतं का? मग ते बॉडी आली, मग बोलले आहे म्हणत ते दीपचंदचं आहे बॉडी। माहिती तुम्हाला कधी देण्यात आली त्यांच्या मृत्यूची? अजून काय मी एवढी माहिती घेतली नाही। मी माझ्या हिसाबाने जे आहे ते मी सांगितलं। दीपचंद वागचौरे एकटेच गेले होते का घरातून? अजून मला काही कल्पना नाही ते एकटेच गेले होते का, बस मला एवढं माहिती नाही। घरामध्ये कोण कोण असतं? त्यांची मुलगी, पत्नी ह्या सुद्धा आले? लहान पोरगा आहे, आमची वहिनी आहे, सोनी आहे, आमच्या भावाची बायको आहे। ही दुर्घटना घडल्यानंतर जे काही व्हिडिओ समोर आले त्यामध्ये नेव्हीची एक बोट येऊन धडकताना पाहायला मिळते। त्या सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं मानताय आणि मृतकांचे कुटुंबीय म्हणून सरकारकडे काय मागणी करताय? ज्यांचे ते अपघात झालेले आहेत त्यांना नोकरी देण्यात यावे सरकारने। मग घटनेला जबाबदार नेव्हीच्या अधिकाऱ्यांना धरत आहे? सरकार हे जबाबदार आहे। ज्या नेव्हीवाल्यांनी बोटला धडक दिली ते जबाबदार आहे। त्या बोटीवर कोण होतं? अधिकारी होते का, कोण खलासी होता का, कोण नवीन हे होता चालवणार, तो जबाबदार आहे। त्याची इन्क्वायरी व्हावी आणि जे 12-13 लोक गेलेले त्यांच्या परिवाराला, त्यांच्या घरातल्या कुटुंबाला सहकार्य करून त्यांच्या नेव्हीमध्ये एकाला नोकरी देण्यात यावी आणि त्यांच्या डोक्यावर छप्पर टाकण्यात यावं, ही आमची सरकारकडे मागणी आहे। त्या टायमाला आम्हाला जर माहीत असतं असं काही घटना तर आम्ही काय कोणाला दोषी धरलं नसतं। पण ही घटना मुद्दाम केली का केली हे जाणण्यासाठी आम्ही सरकार दीपचंद वागचौरे यांचे सगळे मित्रपरिवार आहेत, कुटुंबातील सदस्य आहेत, ते देखील या ठिकाणी पोहोचले। तुम्हाला जय भीम। आपण पाहतो की त्यांचे मित्रपरिवार सुद्धा आहेत, नातेवाईक आहेत। काल या सगळ्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तुम्ही तातडीने इथे धाव घेतलेली होती। आताही तुम्ही सगळे मित्रपरिवार आणि कुटुंबीय पोलीस ठाण्यामध्ये आलेला आहात। सगळ्या घटनेकडे कसं पाहताय? दुर्दैवी घटना आहे, तुम्ही एक माणूस गमावलेला आहे। दुर्दैवी म्हटलं जाईल आणि एक आता काय म्हणावं की आता याच्यामध्ये जे गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई होते, जे चालवणारे नेव्हलचे, असं कळण्यात आलं बाहेरून। तर त्या बोटमध्ये दोष होता नेव्हलच्या, त्यांच्या कुठल्या इंजनमध्ये खराबी होती की नेव्हलचा जो अधिकारी, जो चालक होता तो प्यायलेला होता की काय पद्धतीतून होतं। आम्ही असं ऐकलं की काय व्हिडिओ पाहिले, तो बोटीला सर्कल राऊंड मारत होता। 2-4 राऊंड मारणे कोणीतरी त्याची शूटिंग काढली आणि जोरदार धडक त्याला देण्यात आली, असं आम्हाला ते व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आणि असं न्यूजच्या माध्यमातून आम्हाला कळालं। पण ही पूर्ण त्या गव्हर्नमेंटची चुकी आहे की असे लोक एम्प्लॉय म्हणा किंवा अशा ज्या वाहनं आहेत विदाऊट मेंटेनन्स अशा दिल्या जातात आणि त्याच्यामुळे असे इन्सिडेंट करतात की त्यासारखं माझा गोड मित्र माझ्याकडून हरवला जातो। हे दुर्दैवाची घटना आहे आणि त्यासोबत जे 12-13 लोक आणखीन जे दगावले गेलेले आहेत त्याच्यापेक्षा आणखीन कधी दगावतील। त्याच्यात सिक्युरिटी सुविधा काही नाही, बोटीमध्ये सेफ्टी काय नव्हती की प्रत्येकांना एक लाईफ जॅकेट असायला पाहिजे होतं, ते नव्हतं। 50ची कॅपॅसिटी असणार, त्या 100 घुसवल्या जातात। त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं लक्ष असलं पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी करता की मला या दुर्घटनेला जबाबदार असणारी जी स्पीड बोट आहे त्यांच्या नेव्हीच्या वतीनं जे सांगण्यात येते त्यानुसार या बोटीची टेस्ट ड्राईव्ह सुरू होती, इंजिनाची टेस्टिंग सुरू होती आणि अचानकपणे कंट्रोल सुटला, नियंत्रण सुटलं म्हणून अपघात झाला असं सांगण्यात येते। मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर मला नाही असं वाटत की नियंत्रण सुटलं वगैरे काय। मला वाटतं हे लापरवाही होती ह्या सगळ्या गोष्टीची। नियंत्रण वगैरे हे आपले म्हणतात ना, ते पल्ला झाडणं झाल्यासारखं झालेलं आहे की आपली बाजू मांडून मोकळे होणे। पण त्यातल्या त्यात आता एवढे परिवार दगावले गेलेले आहेत, उद्ध्वस्त झालेले, याच्याकडे कोण पाहणार?
यांचं कोण बघणार? आता ते फायनान्शियल किती कमजोर झालेले आहे. जो व्यक्ती आहे, जो माझा मित्र आहे, त्यांनी झिरोतून हिरो बनला, आपलं कमवलं, आपल्या परिवाराला मोठं केलं, 2 मुली शिक्षित केल्या, 2 मुलं, 1 मुलगा 1 मुलगी शिक्षित केल्यात. आतापर्यंत आता पुन्हा त्या व्यक्तीला, त्या परिवाराला खाली जावं लागणार. आता त्याच्यामध्ये मला असं वाटतं की गव्हर्नमेंटने या गोष्टीकडे लक्ष द्यावं. आणि विनंती आहे त्या प्रत्येक परिवाराला जो त्याच्यामध्ये दगावला गेलेला आहे, त्याला अनुकंपावर त्यांना नोकरी मिळावी, चांगलं फायनान्शियल त्यांना स्टेटस चांगलं मिळावं आणि पुढं त्यांचे मित्र आहात. नाव काय तुमचं? माझं नाव देवानंद खरात. आम्ही लहानपणापासूनच मित्र आहोत. माझ्याकडे त्याचं येणं जाणं असायचं. नेरुळेमध्ये मी राहतो, तर आठवड्यातून 2-3 वेळा भेट व्हायची. तो आवर्जून माझ्याकडे यायचा. पण त्याची माझी एवढी पक्की दोस्ती आहे की सगळे माझ्या मित्रांना माहीत आहे की सगळे मला एकदम जयवीरूसारखंच मानलं जातं. नाही, त्यांच्याबरोबर कोण होतं हे आम्हाला काही अद्याप कळलं नाही. कारण माझ्या मित्रांकडून कळालं की 2-3 जणांना बोललं होतं की आपल्याला फिरायला जायचं, कोण येत आहे का? तर बाकीच्यांनी काही काम असल्यामुळे त्यांना नकार दिला. पण त्याच्यानंतर त्याचे फ्रेंड सर्कल खूप होती. आणि आम्हाला माहिती नाही आता त्याचा मोबाईल पाण्यामध्ये गेला की काय कसं झालेलं. पण कोणाला लास्ट कॉन्टॅक्ट केलं आणि तो कोणाबरोबर गेला. आता ते आमच्या एरियातल्या लोकांबरोबर गेला असतं, आम्हाला आमच्या फ्रेंडबरोबर गेला असतं, आम्हाला समजलं असतं. पण असं काही घडलेलं नाही. आम्हाला तिथे गेल्यानंतर कळालं की अशाशी 12 वाजता मला फोन आला की मित्र आमचा मिसिंग झालेला आहे. तर मिसिंग झालेला आहे तर माझ्याकडे आलेलं नाही. मला हे कळतात मी मित्रांना फोन करायची कोशिश केली, तर बोलले की आम्हाला मिळालेलं नाही. अर्ध्या तासामध्ये माझ्या मित्रांचा पुन्हा फोन आला की अशाशी 2-3 जणांना त्यांनी वार्ता केली होती की मी इकडे फिरायला जाणार आहे. तर आम्ही हा अंदाजा लावला की तिथे एक अशी केस झालेली आहे की आम्ही त्वरित इकडे धाव घेतलेली आहे की तो इकडे गेला म्हणजे त्या बोटीत तर नव्हता, कारण फोन स्विच ऑफ लागत होता. आम्ही कोल्हापूर पोलीस स्टेशनला धाव घेतल्यानंतर आम्हाला न्यूज आम्ही बघतच होतो यूट्यूबवरती वाटेत येता. तर आम्हाला पोलीस स्टेशनचे काही नावं कळाले की अमुक ठिकाणी लिस्ट आहे. तिथे आम्हाला कळालं की 12 लोकांची काही लिस्ट कळाली, पण त्याच्यात माझ्या मित्राचं नाव नव्हतं. पण 15 मिनटं आम्ही थांबल्यानंतर आम्हाला कळालं की जे हॉस्पिटलला 2 केस आलेले आहेत. तर आणि त्याच्यामध्ये एकाचं नाव डिक्लेअर होतं आणि एकाचं नाव नव्हतं, मिसिंग होतं. म्हटलं आम्ही जी मिसिंग केस आहे नाव अशी ज्याच्यामध्ये नाव नाही आहे, तर आम्ही जाऊन पाहूया. पण ते गेल्यानंतर तिची पोस्टमॉर्टम झाल्यानंतर आम्हाला ते चेहरा दाखवण्यात आला की हा तुमचा मित्र आहे का? पण तो खरोखरच आमचा मित्र निघाला आणि तो दगावला गेलेला. आमचा मित्र हरवला आहे आणि त्याचं गव्हर्नमेंटनी निश्चित त्याच्या परिवाराचं काही करावं, कारण याला जिम्मेदार गव्हर्नमेंट आहे, सरकार आहे. बरोबर नाही. तो त्या दिवशी माझे मित्रही सांगतात ज्यावेळेस तो निघाला होता त्याच्या गळ्यामध्ये 2 चेन होत्या, एक कडं होतं सोन्याचं 7 तोळ्याचं, एक जवळजवळ मला वाटतं चेन पण एक 12-13-15 तोळ्याची असेल अंदाज आहे माझा, मला ॲक्च्युली माहीत नाही आहे. पण ते आम्ही इथं आल्यानंतर कळालं की ते त्याच्या अंगावर असं काही नव्हतं. पण आता म्हणतात की काय आहे, पण ते कितपर्यंत आहे अजूनपर्यंत आम्हाला दाखवलं गेलेलं नाही. पूर्णपणे सोनं आम्हाला गोल्ड जे आहे ते रिकवर झालेलं नाही, कारण त्या सोन्यावरती त्याचा परिवार पण पुढे जाऊ शकतो, कारण त्यांना फायनान्शियल सपोर्ट मिळू शकेल. की दीपचंद वागचौरे यांचे सगळे कुटुंबीय आणि मित्रपरिवारसुद्धा कोल्हापूर पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेला आहे आणि सरकारनं आता या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहून त्यांच्या कुटुंबातील जे सदस्य 18 वर्षावरील आहेत, नोकरी करण्याच्या पात्रतेचे आहेत, त्यांना नोकरी द्यावी आणि आर्थिक मदतसुद्धा करावी. सगळ्याच मृतकांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करून सरकारनं त्यांच्याकडे पाहणं गरजेचं असल्याची भावना या सगळ्या कुटुंबियांच्या व्यक्त केली जाते. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये जबाबदार असणारे जे काही नौदलाचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती किंवा नौदलाच्या या सगळ्या बोटीच्या अनुषंगाने जे काही टेस्ट ड्राईव्ह करण्यात आलेली होती त्यावरती काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ संतोष कदम सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.